अर्थात ही जी आपली परंपरा आहे, एक वाण आहे, एक व्रत आहे. आणि मागेच मी म्हटलं होतं की जर आपण सगळेजण आठवणीने व्याकुळ होऊन हे खचून बसलो तर शिवसेना प्रमुख म्हणतील की अरे मी यांच्यावरती आयुष्य उधळलं, हे सगळं फुकट गेलं. म्हणूनच हे दुःख, या आठवणी, या अशाच दुरामध्ये राहणार, पण तरी सुद्धा त्यांच्या चरणी जी आपण शपथ घेतलेली ती पूर्ण केल्याशिवाय मी स्वतः बसणार नाही. आज खरं म्हणजे मी पहिल्या प्रथम न्यायालयाचे आभार मानतो. याचं कारण असं की अनेक जण लपून बसलेले आहेत. ही आपली प्रथा परंपरा ओळीत कशी मारता येईल बरेच जण देव मानत असले नसले तरी देव मानत म्हणून बसलेले. न्यायमूर्तीने आपली प्रार्थना ऐकली, आपली विनंती ऐकली आणि आपल्याला इथे पुन्हा एकदा आपली परंपरा साजरी करण्याची परवानगी दिली. त्याच्याबद्दल न्यायालयाचे खास आभार मानतो. हा एक सांस्कृतिक परंपरा आहे. बालाजी शरद सोमचे बोलले तसा आमचा धार्मिक कार्यक्रम आहे. आणि आजकालचं नाहीये की आजच काहीतरी शिवाजी पार्काची निर्मिती झाली आणि आपण कुठून तरी टपकलोय. गेल्या 48 वर्षांचा आमचा हा सोहळा आहे. ही संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय. आज रामाने रावणाचा वध केला. पांडवांनी आपली शस्त्र झाडावरनं काढली, जमीच्या झाडावरनं, म्हणून शस्त्रपूजा करतो. कोणी काय घ्यायचं हा परंपरेत का जाताचा प्रश्न आहे. कोणत्या नजरेने बघतोय. आम्ही मरत आहोत. अधर्मावरती धर्माचा विजय साजरे करणारे आहोत. आणि जसं रामाने लंकेमध्ये जाऊन रावणाचा वध केला तसे आज सुद्धा अनेक रावण इकडे तिकडे फिरत आहेत. वध करण्याची परवानगी आहे. आणि दुसरी जर का रामलीला करणारे आम्ही असतो ना तर आम्ही सुद्धा तोंडाला रंग लावून इकडे ते उत्तर भारतीय करतात. तसं सीतामाई आली, हनुमानने लंकाचा दहन किया. हे असं नाही. आम्ही खरे खुरे रावणाची लंकात जाणारे शिवसैनिक आहोत. ही आमची परंपरा आहे. आज निवडणूक नाही, काही नाही, तरी शिवतीर्थ बघा कसं गच्च भरलेलं आहे. आता प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातनं बघेल, नजरेतनं बघेल. जो शिवसेना प्रेमी आहे तो मुक्तकंठ यांची तारीफ करेल, प्रशंसा करेल. अरे कोपरा हे म्हणजे आम्ही कायदे पाळणारी मानतो म्हणून मध्ये मध्ये जसं न्यायालयाने सांगितलंय तसं हे तुकडे सोडलेले की पुढे उगाच काहीतरी आपल्याकडनं उल्लंघन नको. हा आवाजाचं थोडंसं डेसिबल मध्ये बोलायला लागल्यानंतर इकडे तिकडे होण्याची शक्यता. पण ते डेसिबल मोजायचं आपले डेसिबल मोजायचे त्याचं कधी ठरवा. याचं डेसिबल. पण काही जण असंही म्हणू शकतील की कोपरे रिकामे होते. अरे बाबा ते न्यायालयाच्या आदेशामुळे ठेवलेले आहेत. नाहीतर हे शिवदत्त बघा मला वाटतं रस्ता पुरा उचलून वाहतो आहे. जागाच पुरत नाही, जागाच पुढे पुरत नाही. तरी देखील 1-2 दिवस मला थोडीशी धास्ती होती. म्हणतात शिवाजी पार्क लोक येतील की नाही. पण आल्यानंतर बरं वाटतं जरा एवढ्या जणांचा तरी माझ्या नेतृत्वावरती विश्वास आहे. हे काय थोडे नेतृत्वावरती विश्वास नसेल किंवा शिवसेनेचं नेतृत्व कोणी करायचं हा अधिकार फक्त तुमचा आहे, शिवसैनिकाचा आहे. आणि ज्या क्षणी तुमचा विश्वास माझ्यावर उडेल त्या क्षणी मी शिवसेना पक्ष प्रमुखपदी राहणार नाही, अजिबात राहणार नाही. कारण घराणेशाहीचे आरोप जर का आमच्यावरती होणार असतील तर ही सुद्धा आमची घराणेशाही आहे. शिवसेना प्रमुख जे सांगायचे की जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे.
मी देखील सांगतो की जोपर्यंत तुमचा माझ्यावरती विश्वास आहे तोपर्यंतच मी तुमचा पक्षप्रमुख आहे, नाहीतर मला सांगा मी पायऱ्या उचलून घरी चालता होईल. पण जोपर्यंत तुम्ही मला पक्षप्रमुख म्हणून मानता आहात तोपर्यंत मी शिवसेनेमध्ये बेबंदशाही येऊ देणार नाही. दडपणाला झुकेन तो फक्त शिवसैनिकांच्या झुकेन, पण कोणाच्याही दडपणाला झुकून मी कोणताही निर्णय घेणार नाही. मी फक्त नतमस्तक होईल, तो तुमच्यासमोर होईल. आणि आपली परंपरा आहे. ठीक आहे, विषय अनेक आहेत. ही सांस्कृतिक सभा आपली म्हटली तरी अधर्मावरती आपल्याला मात करायची आहे. राजकारणामध्ये जे गल्ली बोलामध्ये रावण कोकाळलेलं आहे त्यांचा वध करायचा आहे. आणि जर त्यावेळेला रामाने वानरांची मदत घेऊन म्हणजे माकडांची मदत घेऊन रावणाचा वध केला तर अरे माझ्याकडे माझ्यासोबत वाघाची बसले असल्यानंतर रावण जिवंत राहायचं आहे. एवढा मोठा फरक आहे. त्यावेळेला वानर सेना होती, आता ही वाघांची सेना आहे. एवढ्या रावण समोर. म्हणून राजकारणाच्या दृष्टीने मी तर म्हणेन ही एक परंपरा, हा एवढा या सगळ्या पिढ्या एकत्रित ठेवणं आणि देशप्रेमाच्या दिशेने नेणं, हा चमत्कार, हा इतिहास केवळ शिवसेना प्रमुखच घडू शकतात. दुसरं कोणाचे हेरागमळ्याचं काम नाही. हेरागमळ्याचं काम नाही, तिथे पाहिजे जातीचे. आणि मध्यंतरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता हळूहळू लोकसभा तोंडावर येत आहे. राजनाथ सिंहांचा मला फोन आला, उद्धव जी बस आज शाम को हम नरेंद्र मोदी जी का ऐलान करने जा रहे हैं, आपकी सहमति चाहिए. मी त्याला सांगितलं, राजनाथ जी तुम्ही जाहीर करा, शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या आणि नरेंद्र मोदीच्या मागे उभी आहे. पूर्ण ताकदीने उभी आहे. नाही तरी बस झालं. ही जी काय माकडं बसलेली आहेत ना गाडीवरती, म्हणजे मध्यंतरी आता काय मध्ये मध्ये सगळेजण एक विनोद सांगत असतात. एकाने असाच विनोद सांगितला की एकदा रशियन, अमेरिकन आणि हिंदुस्थानी असे तिघजण एकत्र आले. आमच्या देशात काय चालले, तुमच्या देशात काय चालले, या देशात काय चालले. मग प्रगती मोजायची कशी? माणसं चंद्रावर गेलं ठीक आहे, मग प्राणी काय करताय? अमेरिकन म्हणाला की हमारे यहाँ तो इंडिया डान्स कशी है. रशियन म्हणाला ये तो कुछ नहीं है, हमारे यहाँ कुत्ते गाडी चलाते हैं. प्रश्नाला हिंदुस्थानीचा बोलायचं काय? माणसंच काय करत नाही तर जनावर काय करणार? त्याने वेगळंच सांगितलं, ये तो कुछ भी नहीं, अरे हमारे यहाँ तो गले सरकार चलाते, गले सरकार चलाते. मग असे गाढवांचं सरकार खाली घेतात की नाही घेत? आणि म्हणून मोदींना पाठिंबा दिला. कारण आता जो कसा अनावटी कारभार चाललेला आहे त्याच्यामध्ये एक तरी आपल्याला दिसतोय की तो देशाला एक एका मार्गाने एका दिशेने पुढे नेऊ शकेल. आणि मग मोदींनी सुद्धा मला फोन केला, घरी येऊन गेले आणि मला सांगितलं, उद्धवभाई मी तुमचं आहे. आणि म्हणे एक गोष्ट नेहमी माझ्या लक्षात असते, ज्या वेळेला आपलं एनडीएचं सरकार दिल्लीमध्ये होतं, गुजरातमध्ये पहिल्या प्रथम नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले होते. संपूर्ण देशामध्ये असं काळून उठलं होतं की मोदी नको, मोदी नको, मोदी नको, मोदीला काढा. तेव्हा म्हणाले फक्त एकच बंद, ते म्हणजे शिवसेना प्रमुख माझ्या मागे उभे राहिले आणि म्हणून मी वाचलो. हे मी विसरणार नाही, अजिबात विसरणार नाही. म्हटलं बस हे काय उपकार केले नाही केले हे ज्याचं तरी ठरवायचं, पण ही जाण तुम्हाला असेल तर मला खात्री आहे की तुमच्याकडनं कधी वावग घडणार नाही. आणि मग मोदींनी धुमधडाका सुरू केला, तुम्हाला सगळ्यांना माहिती. धुमधडाका सुरू केल्यानंतर काँग्रेसवाले एकदम गर्भभीत झाले. रोज उठ मोदी मोदी मोदी. आणि काँग्रेसवाले बोलतात म्हटल्यानंतर आपले शरद पवार कसे मागे राहतील? शरद पवारांनी कोविड घेतलं. हे काय म्हणे, उतावळा नवला गुडघ्याला वाचिकलं. हरकत नाही, म्हण चांगली आहे, शाळेमध्ये आम्ही सगळे वाचलेले आहेत. योग्य वेळेला योग्य म्हण वापरायची, बरोबर आहे. पण निवडणुका समोर ठेवून काँग्रेस राष्ट्रवादीचा खातमा करायला जर आम्ही उभे राहिलो तर उतावळा
याचा विचार कोण करणार की नाही? कारण प्रत्येकाला माहिती की जर मी माझं दुःख घेऊन गेलो तर एक वेळा लग्नाला पाजर फुटेल, पण या धोंड्याला एक चिकू सुद्धा येणार नाही ही खात्री आहे, म्हणून कोणी मंत्रालयात जात नाहीये. आणि त्या धोंड्याला देव पण येतं, नक्की येतो. ज्या वेळेला संतापाचा उद्रेक होतो, संयम तुटतो, सहनशीलता संपते आणि मग रस्त्यावरती पडलेला धोंडा जेव्हा अन्यायाच्या विरुद्ध फिरकावला जातो, त्या फिरकावलेल्या धोंड्यामध्ये सुद्धा देव असतो. पण तो धोंडा तेव्हा अन्यायावरती वार करून न्याय मिळवून देत असतो, तो खरा देव असतो. मंत्र्यापेक्षा तो मोठा असतो. पण काही बोलत नाही. खरं म्हणजे एक तर इतके वर्ष तुम्ही सत्तेवरती बसल्यानंतर सिंचनाचा घोटाळा जो चाललेला आहे, 70,000 कोटी कुठे गेले माहिती नाही. आरोप केल्यानंतर शरद पवार म्हणतात की आता आरोप करण्याची फॅशन आलेली आहे, रोज उलट कोणत्या त्याने आरोप करतात. आरोप होत असतील तर तुम्ही त्याची न्यायालयीन चौकशी का करत नाही? सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी अजून का केली जात नाही? का त्याच्यामध्ये ज्यांचं बिंग उघडवणार असेल तर होऊ नये ना. जर अजित पवार स्वच्छ असेल तर होऊ नये, न्यायालयामध्ये सिद्ध होऊ नये. पण जर गुन्हेगार असेल तर अजित पवार सुद्धा तुरुंगात गेलेच पाहिजे. याला म्हणतात लोकशाही. पण हे दुसरा दिवस काढण्याचे धंदे चाललेले आहेत. मुख्यमंत्री म्हणजे काय, पायरीवरती दुसरे बसून राहिलेले. जसं कोंबडं बसतं ना, ते काय कुडूक होतं का काहीतरी म्हणतात, अंड्यावरती बसतं. पण त्या अंड्याचं पिल्लू बाहेर पडतं. मुख्यमंत्री पायरीवरती बसतात, काहीच निघत नाही, काहीच निघत नाही. नुसतं आला दिवस गेला दिवस, आला दिवस गेला दिवस. मध्यंतरी हे शरद पवार असेल, राहुल गांधी असेल, विदर्भामध्ये फिरून आले. मला वाटतं विनोद राऊतांनी सांगितलं असेल विदर्भामध्ये काय काय झालं, काय केलं त्यांनी. शरद पवार फिरून आले, राहुल गांधी जाऊन आले, किती मदत केली. विदर्भातले जर कोणी इकडे आले असतील तर त्यांनी हात वर करून सांगावं की होय आमच्या इकडे मदतीचा पाऊस पडला आणि या पावसात आम्ही वाहून गेलो, त्याच्यानंतर त्यांच्या मदतीचा जो पूर आला त्याच्यात आम्ही वाहून गेलेलो आहे. आज देखील विदर्भामध्ये आत्महत्या होत आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, कर्ज डोक्यावरती चढतंय म्हणून आत्महत्या करतोय. शरद पवार तिकडे जायला तयार नाही, पण इकडे त्यांना एमसीची निवडणूक फार महत्वाची. एमसीए मध्ये मी प्रेसिडेंट झालो पाहिजे. कृषी मंत्री आहे तो काय, म्हणून मी मागे प्रश्न विचारला तर तो तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. आजपर्यंत अनेक खेळाडूंबरोबर, क्रिकेट टीम बरोबर शरद पवारांचा फोटो आपण पाहिलेला आहे. शेतकऱ्यांसोबत पाहिल्यात तरी शेतकऱ्याचा पुत्र राहुल गांधी सुद्धा कधीतरी येतात, कधीतरी जातात. मध्यंतरी जो काय समाजवादाला वाटतो माझा, अरे या देशात सरकार चालवतोय कोण याचं उत्तर आपल्याला मिळत नाहीये. देश आपला लोकशाही मधला सगळ्यात मोठा देश आहे, पण या देशामध्ये सरकार आहे. हे सरकार देश चालवत आहे, न्यायमूर्ती देश चालवत आहे, विरोधी पक्ष देश चालवत आहे, एनजीओ देश चालवत आहेत, वृत्तपत्र देश चालवत आहे, कोण नोकरशाह देश चालवत आहे, कोण देश चालवत आहे. कोणाचाही पायपोस कोणामध्ये नाहीये. वटहुकूम काढताना तुम्ही वटहुकूम काढतात, जे गुन्हेगार आहेत ज्यांना 2 वर्ष सजा झाली त्यांची आमदारकी खासदारकी ताबडतोब रद्द आणि पुन्हा त्यांना निवडणूक लढवायला येणार नाही, लढवता येणार नाही. आनंदाची गोष्ट आहे. एक तर वटहुकूम का काढला, तो काढताना तुम्ही राहुल गांधीला विचारलं होतं की नव्हतं, याचे आम्हाला उत्तर मिळालेलं नाहीये. आणि वटहुकूम काढल्यानंतर आता नेमका राहुल गांधीला कधी करंट आला की त्यांनी सांगितलं की हा वटहुकूम म्हणजे बकवास आहे, हा वटहुकूम काढून फेकून दे. एका अर्थाने हा वटहुकूम काढला गेला बरोबर आहे, पण त्याच बरोबरीने एका गोष्टीचं स्पष्टीकरण झालं पाहिजे. सगळेच काही झालं नाहीये, सगळेच काही राजासारखे नाहीये, सगळेच काही गुंड भ्रष्ट बलात्कारी अत्याचारी नाहीये. पण खरोखर जे आंदोलन करणारे आहेत आमचे शिवसैनिक आहेत, तिकडे माता भगिनी बसलेले आहेत, अनेकांवरती अनेक गुन्हे दाखल आहेत. लोकांच्या न्याय हक्कासाठी लढताना, आंदोलन करताना म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि मध्यंतरी जे आलं होतं की सगळ्यात जास्त गुन्हे दाखल असलेले लोकप्रतिनिधी एक शिवसेनेत आहेत, हो आहेत. पण कोणाही वरती बलात्कार, चोरी, दरोडेखोर, फसवणूक, भ्रष्टाचाराचा आरोप नाही. जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे आंदोलनातले गुन्हे आहेत आणि त्या तमाम शिवसैनिकांचा मला अभिमान वाटतो. शिवसैनिकांसोबत असा अरे तुमच्या या दरबारामध्ये न्याय
माझा पेटून उठला, संयम सुटला. न्याय हक्कासाठी मोर्चा घेऊन गेला आणि उद्दामपणाला चिडून जर त्यांनी समोरच्या कानाखाली आवाज काढला तर त्याला तुम्ही गुन्हेगार ठरवणार का? कुठे चाललो आहोत आपण? ज्या वेळेला आपलं सरकार होतं ते दिवस आठवण करा. युपीएचं सरकार नंतर आलं, एनडीएचं सरकार असताना अटलजी पंतप्रधान होते. ते पंतप्रधान असताना जेव्हा निवडणुका आल्या, आपण जेव्हा जाहिरात केली होती इंडिया शायनिंग, फील गुड केली होती ना, आठवते? आणि तेव्हा आपल्यावरती टोपेर पाऊल उठलं होतं, कसलं शायनिंग, कसलं शायनिंग, हे असं, हे कसं आहे, ते कसं आहे, हे कसलं शायनिंग म्हणे, कसलं फील गुड, रॉकेल मास झालं, कसलं फील गुड, पाणी येत नाही, कसलं फील गुड. मग ते जर का फील गुड नव्हतं, ते जर का इंडिया शायनिंग नव्हतं, तर आता जो काय तमाशा चाललेला आहे त्याचं वर्णन तुम्ही कसं करा? त्या वेळेला मी जे काही एकदा दोनदा परदेशात गेलो होतो, अनेक ठिकाणाहून परदेशातली लोक आपल्या या देशामध्ये गुंतवणूक करायला तयार होते. आम्हाला इंडियामध्ये यायचं, इंडिया इज बूमिंग, इंडिया इज बूमिंग, इंडियामध्ये आम्हाला यायचं, हिंदुस्थानामध्ये आम्हाला यायचं आहे. आज गेल्या 9-10 वर्षामध्ये किती तुम्ही दिल्लीत असतात, किती लोकांनी आपल्या देशामध्ये गुंतवणूक केली त्याची यादी होऊ द्या, आणि आपल्या काळात किती लोकांनी गुंतवणूक केली त्याची यादी होऊ द्या, होऊन जाऊ द्या. आमची तयारी. आम्ही आज सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणाने एका व्यासपीठावर येऊन तुमचा जमा खर्च आणि आमचा जमा खर्च मांडायला तयार आहोत, लेखाजोखा मांडायला तयार आहोत. जर काँग्रेसवाल्यांची हिंमत असेल तर समोर येऊन तो लेखाजोखा मांडावा, तो मांडावा. आपलं सरकार असताना आपण जी काही कामं केली ती आठवा. सरकार गेल्यानंतर जी काही बदबदपुरी झाली ती समोर दिसते आहे. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आम्ही पुढे येतो त्या वेळेला धर्मांध 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 म्हणून आपल्यावरती हातोडे मारले जातात. हा हिंदुत्वाचा विचार देणं म्हणजे काय ध्वनी प्रदूषण आहे? हो, या व्यासपीठावरती उभं राहून मी हिंदुत्वाचा विचार देतोय आणि तो मी देणार ते माझ्या वडिलांपासून माझ्या रक्तामध्ये घेतलेलं काय आहे, माझ्या आजोबांपासून घेतलेलं आहे. मी नाही मागे आणणार, मी नाही मागे आणणार. पण याला तुम्ही जर ध्वनी प्रदूषण म्हणणार असाल तर बाकीचे जे काही प्रदूषण होत आहे, अरे त्याच्यामध्ये जर तुम्ही शिवसेना बाजूला करा, तुमचं रक्षण करायला दुसरं कोणी येऊ शकेल माहिती का? ज्या वेळेला मुंबई पेटली होती त्या सगळे कोण कोण बडबडणारे आहेत, बडबडकांचे त्यावेळेला कोणी तुमच्या मदतीला आला होता? जर शिवसैनिक नसता तर तेव्हाच मुंबईची विल्हेवाट लागली असती. मुंबई जळून खाक झाली होती. शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख होते म्हणून मुंबई आज वाचलेली आहे. कर्तव्य कोणीतरी केलं पाहिजे, हे कोणीतरी अंगावर घ्यायला पाहिजे. आणि एवढे तुम्ही सगळेजण असल्यानंतर हे जर आपण अंगावर घ्यायचं नाही तर कोण शेरपट येऊन अंगावर घेणार, केळीचं पिल्लू येऊन अंगावर घेणार? होय, आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि जाणार. आम्ही हिंदू आहोत याचा अर्थ आम्ही मुसलमानांचा द्वेष करतो असं नाही. पण आज हिंदुत्व आणि हिंदूबद्दल बोलणं म्हणजे हिंदू ही एक शिवी झालेली. हा सगळा राग मनामध्ये का साचलो आहे? संपूर्ण देशामध्ये आज हिंदुत्वाच्या बद्दल आणि हिंदूच्या बाजूने बोलणारे एक सुद्धा मायचा पूत कोणी राहिलेलं नाही. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत रोज मला कोणत्या कोणतरी मेसेज करत असतं की आज आम्हाला बाळासाहेबांची आठवण येते, आज आम्हाला बाळासाहेबांची आठवण येते. अरे जेव्हा बाळासाहेब होते त्यावेळेला जर का एका हाती सत्ता दिली असती ना तर आज पाकिस्तानच्या इकडे हिंदुस्थानच्या नकाशा लागल्या असता. बांगलादेशच्या इकडे सुद्धा तो हिंदुस्थानचा प्रदेश झाला असता. पण आज जणू काही आपला देश वाऱ्यावर फडकणारी त्या अँटनीची लुंगी झालेली आहे, चिदंबरमची लुंगी झालेली आहे, फडफडते. आज काहीच नाहीये. कोणी कुठली गोष्ट आहे, तिकडनं बांगलादेशी गोष्ट आहे, चीन गोष्ट आहे, पाकिस्तानी गोष्ट आहे. कोणामध्ये हिंमत नाहीये, कोणी मर्द नाहीये की त्याला रोकेल ठोकेल.
टीम घेऊन गेलो होतो, गुंतवणूक करायला गेलो होतो, उद्योगधंदा तिकडे सुरू करायचा म्हणून गेलो होतो. तिकडे गेल्यानंतर तिकडे डायरेक्ट आणून समजून घेणारं आणि आमची जी काही आमची विनंती असेल, आमची मागणी असेल ती सरकारशी बोलायला तिकडची दुभाषी म्हणून आम्ही मुलगी बरोबर घेतली. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ती मुलगी आमच्या सोबत असेल. कुठेही काही अडलं की ती त्यांच्या भाषेमध्ये बोलायची, पटपट पटपट कामं करायची. 10-15 दिवस झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे आपण कामासाठी आलेलो आहोत. ही मुलगी आपल्यासोबत 10-15 दिवस आहे. शनिवार, रविवार, सोमवार काही सुट्टी घ्यायला तयार नाहीये. मग हिला सरदार आहे की नाही? मग तिला दुसऱ्या दिवशी विचारलं की काय ग तुझं लग्न वगैरे झाले की नाही? लग्न झाले, मला 2 मुलं आहेत. मग तू राहतेस कुठे? ती दूरच्या कुठल्या तरी शहरात राहणार. तिथे एवढे दिवस तू आमच्यासोबत काम करते, तुला तरी घरी जावं असं वाटत नाही? तुला नाही म्हणे मी काम करते. तुला काम जर का तू एवढं करत असेल तर तुला मग ओव्हर टाईम चांगलं मिळत असेल. ओव्हर टाईम म्हटल्यानंतर तिने आमच्याकडे बघितलं आणि आम्हाला विचारलं की ओव्हर टाईम, व्हॉट ओव्हर टाईम? आय वर्क फॉर माय कंट्री. मी माझ्या देशासाठी काम करते. वर्क टाईम किंवा ओव्हर टाईम साठी काम नाही करत. मी माझ्या देशासाठी काम करते ही भावना आपल्यापैकी किती लोकांच्या मनामध्ये आहे आणि पंतप्रधानांपासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत आहे. कोणापर्यंत? सगळ्यांच्या मनात हीच भावना आहे की आम्ही सोनिया गांधीसाठी काम करतो, आम्ही राहुल गांधीसाठी काम करतो. ही अशी नेबळट माणसं जोपर्यंत आपण काढून उचलून फेकून देत नाही ना तोपर्यंत आपण सोनं म्हणतो की आपल्याची पानच वाटत म्हणतात. खरं सोनं तुम्हाला कधीही दिसणार नाही. आणि हे सोनं या सत्ता झाल्याने लुटून फस्त करून टाकलेलं आहे. आपण फक्त बकरी आणि आपल्यात फरक नाही. नुसती झाडाची पानं उरवाडा आणि त्याला सोनं म्हणून कुणाला वाटप करा, कोणी तुम्हाला अडवणार नाही. हे असं बकरीचं जीवन जगू नका जे शिवसेना प्रमुख सांगायचे ना. अरे 100 दिवस बकरी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघ म्हणून जगा. वाघाची अवलाद आहोत आणि वाघासाठी आम्ही जगणार. आणि काय आम्ही बोला केलेला आहे? आम्हाला देश विकासाच्या दिशेने जायचा आहे. पण विकासाची दिशा दाखवत असताना जर आम्ही मोदीचं नाव घेतलं तर आम्हाला तुम्ही धर्मांतर ठरवत आहात. एक नवीन फॅशन आलेली आहे सगळीकडे, बांग मारण्याची फॅशन. जो उठतो तो बांग मारते, उठतो तो बांग मारते. ते गोलटोपी घालायची आणि बांग मारायची. त्याला आपण म्हणतोय ते सगळे बांग मारतायत. शरद पवार बांग मारतायत, सुशील कुमार बांग मारतायत, पृथ्वीराज बांग मारतायत. हे कमी पडलं म्हणून कर्नाटकचा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचा तो बांग मारतोय. परमेश्वर त्याचं नाव काय योगायोग, काय योगायोग. नाव परमेश्वर आणि काय म्हणतोय त्याने सगळेच जण सरकारला लुबाडत आहेत. तर मुसलमानांचं मजा करू द्या ना, त्यालाही लुबाडू द्या, त्यांनी कर्ज बुडवू द्या. कर्ज घ्या आणि कर्ज बुडवा. लक्ष्मणराव तुम्ही सांगितलं असाल ना, पुढे गेले लक्ष्मणराव. तुम्ही ग्रामीण भागातले काही किस्से सांगितले का आत्महत्येचे? कशा आत्महत्या होत आहेत? बैल पोळ्याच्या दिवशी सुद्धा त्या वेळात सुद्धा आत्महत्या होत आहेत. आत्महत्या कमी पडल्याची काय म्हणून आता शेतकरी कर्ज असह्य होत आहे. कुटुंब पोचायला पैसा नाही, बैल पोचायला पैसा नाही म्हणून हृदयविकाराच्या झटक्याने सुद्धा मृत्युमुखी पडतायत. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. कर्ज वाढतंय, डोक्याची कर्जाचं ओझं होत आहे. आणि काही काही शेतकऱ्यांची कथा तर एवढी भयानक आहे की बैल पोळ्याच्या दिवशी आत्महत्या करताय. का हा माझा बैल, त्याला सरदाराजा म्हणतात. ओव्हर टाईम मागत नाही, उकाटपणाने काम करतो, माझ्या कुटुंबाला आधार देतो म्हणून या पोळ्याच्या दिवशी त्याला सजवलं जातं, गोडधोड खाऊ दिलं जातं. आणि त्यांचे आजच्या शेतकऱ्याचे वडील जो जमाना होता की किलो तुपाने त्याचे खांदे शेकायचे त्याचे तूप, किलो तूप घ्यायचे आणि त्याचे खांदे शेकायचे. की अरे माझ्या राजा, माझ्यासाठी तू अपार मेहनत करतोस, माझ्या कुटुंबाचं भवितव्य तुझ्यावरती आहे. मी तुझ्या या उन्हाचा कसा उतराई होऊ म्हणून मी तुझी पूजा करतो, तुझी सेवा करतो म्हणून किलो तुपाने त्याचे खांदे शेकायचं. आज एक शेतांवर तूप जरा तो शेतकरी घेऊ शकत नाही. तूप जाऊ द्या, पण जो बैल आपल्याला पोचतो, माझ्यासाठी मेहनत करतो, त्याला 2 हात सुद्धा भरू शकत नाही. असह्य होऊन शेतकरी आत्महत्या करताय. या शेतकऱ्यांना कोणतरी परमेश्वर पावेत, कोणतरी पावेत. राग येतो तो इथे येतो, राग येतो तो इथे येतो. एका बाजूला तुम्ही सांगताय मुसलमानांना कर्ज बुडवू द्या आणि दुसऱ्या बाजूला माझा शेतकरी भरभर मरतोय, मेहनत करतोय आणि कर्ज असह्य होत आहे म्हणून आत्महत्या करतोय.
नसेल तर धर्म बघू नका, स्त्री पुरुष बघू नका, त्यांच्यावरती गुन्हा साबित आणि खातावरती राखवा. आम्ही नाही कधी सांगितलं की हिंदू आहे त्याला सोडून द्या, गुन्हेगार असले तरी सोडून द्या, हे आम्ही नाही बोललो. पण केवळ ते हिंदू आहेत म्हणून अजूनही त्यांच्यावरती तुम्ही केस टाकत नाही, त्यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल होत नाही. ती प्रज्ञा ठाकूर तर आज आजारी आहे, दुर्धर रोग तिला झालेला आहे. जर का ती तुरुंगात गेली तर ती गुन्हेगार होती की नव्हती, निरपराध होती की नव्हती, हे ठरवणार कोण? सगळी ठरणार. ईश्वराचा कोणताही खड्डा चालण्याच्या आधी शरद पवार सर्टिफिकेट देऊन टाकतात. पण आज गेली किमान 5 वर्ष प्रज्ञासिंग ठाकूर आणि त्यांना गुरुवारी तुरुंगात सरकार, तुमचं सरकार तुरुंगामध्ये त्यांना सडक ठेवलेला आहे. जामिनावरती सोडायला तयार नाही, गुन्हे दाखल करायला तयार नाही. पण केवळ हिंदू आहेत त्यांच्या बाजूने बोलायला कोणी हिंदू तयार होत नाही, कारण हिंदू हे सहिष्णू आहेत. आमचा पुन्हा म्हणून तुम्ही त्याला सोडून द्या म्हणता आणि ह्याला तुम्ही लटकून ठेवता. आज पृथ्वीराज चव्हाण जर मुसलमानांना सांगत असतील की धर्मांधशक्तीचा पराभव करण्यासाठी मुसलमानांचे लोंढे मतदान केंद्रावरती लढू द्या, तर मी उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचा पुत्र तुम्हाला हिंदूंना सांगते की तुमचे लोंढे मतदान केंद्रावरती आढळून द्या. हे सरकार आपल्याला न्याय देऊ शकत नाही. आपल्याला आपल्या देशामध्ये गुन्हेगार म्हणून ठरवत असेल, त्या सरकारचं विसर्जन हे करणं हे आपल्या प्रत्येक हिंदूचं काम आहे. हे तुम्हाला करावंच लागेल, हे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि हे मी तुम्हाला सांगतोय म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल होणार असेल तर पहिला गुन्हा मुख्यमंत्र्यांवरती दाखल झाला पाहिजे. कारण जातीय तेढ, धर्मांध, निवडणुकीच्या प्रचारामध्ये धर्माचा प्रचार करणं हा गुन्हा आहे. तो पहिला गुन्हा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. त्यांच्यावरती पहिली केस, दुसरी केस माझ्यावरती. म्हणजे सांगणार कोण आज आहे की नाही? हेबरेटासारखं राहून दुसरं जगणार असाल आणि ज्या पद्धतीने अरे मतांची लाचणी करा. मी स्वतः गेलो होतो पंतप्रधानांकडे, मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं जे मुख्यमंत्री सांगतात ना की लष्कर समितीची तो जो अहवाल आम्ही काय खूप चांगल्या पद्धतीने राबवतो आहोत. मी स्वतः गेलो होतो पंतप्रधानांकडे, अनेक नेते आणि खासदार माझ्यासोबत होते. हे तर पंतप्रधान एवढ्या जवळ असले तरी काय बोलतात कळत नाही, म्हणजे त्यांचं डेसिबल काय कळत असते, बोलतात देणार नाही ना. मी त्यांना सांगितलं की हम आए हैं आपको विनती करने के लिए आए हैं. हळू आवाजात मला म्हणाले की आपको नाही लगता की इन लोगों में गरीब है. म्हटलं एक लक्षात घ्या प्रधानमंत्रीजी, आम्ही त्यांना सुविधा देण्याच्या विरोधात नाही, पण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, मुसलमानांचे नाही. जर तुम्हाला सुविधा द्यायच्या असतील तर गरीब म्हणून सर्व जाती धर्माला द्या. पण जर तुम्ही मुसलमानांना मुसलमान म्हणून वेगळे करणार असाल तर आग लावण्याचं काम तुम्ही करतात, आम्ही करत नाही. आम्ही नाही करत. आज सुद्धा इकडे सुद्धा अनेक मुसलमान आले असतील, हे मुसलमान सुद्धा आता विकलेले आहेत आणि जो या देशाला आपला मानतो तो मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे. ही शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे. मी हिंदूंना एकत्र का व्हायला सांगतोय, जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं ते कार्य मी पुढे का नेतो आहे. आम्हाला कोणावरची वार नाही करायचे, पण कोणी आमच्या टप्पीत देखील मानाची हिंमत करता कामाला एवढी हिंदूंची मजबूती आपल्याला करावीच लागेल, करावीच लागेल. जर ओवेसी बोलत असेल की मला 15 मिनिटांनी आम्ही हिंदूंचा खात्मा करतो, त्या ओवेसीला सांगायला पाहिजे की अजूनही शिवसैनिक नावाचा मरण जिवंत आहे, तो मेलेले आहे, तो दूध राहिलेला नाही. मेलेले आहे, दूध राहिलेलं नाही. आमच्या वाटेला वेळवाकडे जाऊ नकोस. पण त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. ना दिग्विजय सिंग बोलायला तयार आहे, ना पृथ्वीराज चव्हाण बोलायला तयार आहेत, ना सुशील कुमार बोलायला तयार आहेत. कोणी बोलायला तयार नाहीत. फक्त माझ्या देशामध्ये, आमच्या देशामध्ये आम्ही हिंदू आहोत हे बोलणारे फक्त गुन्हेगार, हे अपराधी. बाकी कोणी गुन्हेगार नाहीत. बाकी त्यांचे धर्म बिर्म सगळे मजेत करा. सगळ्यांचे सण वार उत्साह तुम्ही आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण केवळ आमच्याच मुळावर जर का बंदी येणार असतील तर त्या सुद्धा आम्ही मानणार नाही. त्या जुगारून लावल्याचे रस ठेवणार नाही आम्ही, एवढं लक्षात ठेवा. आणि मध्यंतरी जे एक झालं अंधश्रद्धा, अघोरी जादूटोणा विरोधी कायदा, त्याच्याबद्दल सुद्धा
उद्धवजी या सगळ्या गोष्टी आहेत अशाच तशाच म्हटलं मग एक मिनिट मला तुम्ही वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा बघायचं होतं बोलू नका कारण हे सगळं बाळकडून मला माझ्या आजोबांनी तेव्हाच दिलेलं आहे. इंग्रजांच्या काळामध्ये या अनिष्ट रूढी परंपरा विरुद्ध एकाकी लढा देणारे माझे आजोबा होते बाकी कोणी नव्हते तेव्हा. म्हणून तुम्ही हे सांगू नका. आहोत आम्ही सुधारणामध्ये जरूर आहोत. जे ज्या अधोरी असेल काही जादू विद्या हे सगळं आम्ही मानत नाही. पण जर काही खरं असतं तर आपण त्या तलामांच्या ऐवजी कोणतरी लिंबूवाला शेतकरी राष्ट्रपती केला असता. बरोबर आहे बसल्या जागी लिंबूला आपल्याला झाला आडवा दवा तरी हे असे फालतू धंदे आम्हाला नाही शिकवले तरी. म्हणून या जादू टोळा दिलून वगैरे त्याच्या विरोधात आम्ही आहोतच. मग त्याच्यानंतर आता मध्ये आले गेल्या महिन्यात की उद्धवजी बघा म्हणजे एका पानातच गेल्या हा वटवतो हा एवढाच आहे. हे वाचला म्हटलं एवढं पुरतच असेल तर मला वाटत नाही की त्याला मंजुरी द्यायला कोणती हरकत असेल. पण वारकरी आणि ज्यांचा ज्यांचा विरोध आहे त्यांची संमती घेतल्याशिवाय मी त्याला पाठिंबा देणार नाही. मी त्याला पाठिंबा देणार नाही. त्याला हरकत नाही. आपण समोरासमोर बसू आणि त्याच्यानंतर त्याचं निवाड करू म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर काल परवाकडे वारकरी आली मला नाही उद्धवजी बघा हे सगळं म्हणतायत पण त्याच्या मागे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या मुळावरती येणार आहेत. म्हटलं सोडून द्या. एककडे समोरासमोर बसल्याशिवाय मी त्याला पाठिंबा देत नाही आणि त्यातून जर का सरकारने वटहुकूम काढण्याचा प्रयत्न केला आणि काढलाच आणि तो आपल्या मुलावरती येणारा असला तर एकटा राहुल गांधी जर वटहुकूम काढून देतो ते सगळे तमाम बसलेले ते काय वटहुकूम ठेवली काय त्याची होळी करून टाकवा. त्या हुकमाची वट ही सर्व धर्मियांना दाखवण्याची हिंमत सरकार करणार आहे का? केवळ हिंदू 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 म्हणून जर का आमच्या मागे लागणार असाल तर हा वटहुकूम आम्ही काढून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. सगळ्यांना सोबत घ्या त्यांची संमती घ्या आणि तरच आम्ही पाठिंबा देऊ नाहीतर पाठिंबा देणार नाही. या सगळ्या गोष्टी मला माहित नाही याच्यामध्ये प्रदूषण किती झालं का रे बाबा. हे तुम्हाला मी जे काय असं सांगितलं हिंदुत्वाबद्दल बोललो आणि बोलणार ते काही मी सोडणार नाही. एक तर आम्ही कोणावरती अन्याय करणार नाही पण जर कोणी आमच्यावरती अन्याय केला तर त्याला जागेवर ठेवणार नाही ही शिफट घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो. आणि म्हणून शेवटी एकच सांगतो की मध्यंतर मी काही लोकसभा मतदारसंघामध्ये काकांच्या भेटी दिल्या त्या अजूनही चालू ठेवणार आहे. येणार प्रत्येक टाकी द्यायचा प्रयत्न करणार. महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार नोंदणी ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. कारण अनेक ठिकाणी असं दिसतंय की आपले परंपरागत मतदार जे आहेत त्यांच्या बिल्डिंग गायब आहेत नावाच्या नावं गायब आहेत यादीतच साहेब. आणि नको ते म्हणजे फुटपाथवर झोपणाऱ्यांची नावं त्याच्यामध्ये आलेली. कुठून आले काय आले माहिती नाही. कोणी बांगलादेशी आहे कोणी पाकिस्तानी आहे कोणी कुठला आहे कोणी कुठला आहे आणि ही सगळी लोक ही आपले पंतप्रधान ठरवणार आणि जे मर म्हणतायत हे सगळेजण असेच राहणार. म्हणून प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की बहुतेकांनी काम सुरू ठेवलेलं काय ठेवलं की नाही. आता भगिनी अत्यंत निष्ठापूर्वक आणि खास करून युवासेना जोरात आहे हे मला आवर्जून सांगावं वाटतं. नवीन मतदार मोठ्या संख्येने नोंदवले जात आहे. आणि दुसऱ्या संतापाला अर्थ नाहीये दुसऱ्या सभा समारंभाला अर्थ नाहीये. जोपर्यंत आपण या देशामध्ये मजबूत सरकार आणत नाही तोपर्यंत आपलं काम संपणार नाही. हे सगळं का चाललेलं आहे. देश कोण चालवत आहे कळत नाही का. पाकिस्तानी पाकडे घुसताय बांगलादेशी घुसताय चायना घुसले महागाई वाढते का. याचं कारण आज आपल्या देशामध्ये मजबूत सरकार नाही आहे ते दुबळं आहे. कधी कुठे वाटेल कुठे झुकेल काही कळत नाहीये. हे डेव्हलप सरकार घालवणं हे आपलं काम आहे. एक मजबूत चेहरा देणं हे आपलं काम आहे. मजबूत पंतप्रधान देणं हे आपलं काम आहे. आणि जर का या वेळेला आपण या कर्तव्याला चुकलो आणि म्हणजे ठीक आहे मोदी आहे बघून घेईल. हिंदू एवढे 100 कोटी आहेत बघून घेऊ. 100 कोटी नुसते हिंदू असतात अजून चालणारे आहे ते 100 कोटी लोक घेत नाहीत तोपर्यंत ओवेसी सारख्याने भाग बसत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. पहिले आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे. आणि 100 कोटी हिंदू ही ताकद ही फार मोठी ताकद आहे. तुमची लोकसंख्या वाढते. हिंदुस्थान आपला आता लोकसंख्येमध्ये नंबर 1 म्हणा राष्ट्रीय कार्यक्रम नुसते लोकसंख्या वाढते आणि पुसट लोक वाढते काय करणार. होय मी हिंदुस्थानी आहे मी हिंदू आहे मी मर्द आहे. आणि हा मर्दपणा जर आपण या वेळेला दाखवला नाही
लक्षात ठेवा की अराजक आपल्या उंबरठ्यावरती आहे, देशाच्या उंबरठ्यावरती आहे. जर यावेळेला आपण आपल्या कर्तव्याला चुकलो आणि दुर्दैवाने पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या डोक्यावरती बसली तर देवराज सरकार बसल्यानंतर अराजक उंबरठा ओलांडून आपल्या घरात आल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. आणि आपल्या पुढच्या पिढ्या या देशात जगू शकतील की नाही हा सगळ्यांनी विचार करावा. अगदी काँग्रेसच्या मतदारांनी सुद्धा विचार करावा की अरे मी जगतोय पण माझ्या पुढच्या पिढ्या या देशात जगू शकतील की नाही. आणि हे जर का टाळायचं असेल तर हे अग्निकुंड आज आपण पेटवत आहोत. नुसता रावण नाही पेटवायचा, हे अग्निकुंड पेटलं पाहिजे. आणि या अग्निकुंडामध्ये गावागावामध्ये गल्लीबोळामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत जेवढे जेवढे रावण असतील ते रावण या लोकशाहीच्या अग्निकुंडात जाळून भस्म करून टाकल्याशिवाय ही शिवसैनिक म्हणून घेणार नाही. ही शपथ घेऊन मैदानात उतरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.